एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य घेऊन मराठा आंदोलक रामभैया जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मराठा समाजावर होणाऱ्या राजकीय अन्यायाचा तीव्र निषेध केला। सोलापूर महापौर निवडीत मराठा समाजाला वंचित ठरवण्यात आले असून यासाठी जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। 1993 नंतर 32 वर्षांपासून मराठा समाज महापौर पदापासून वंचित राहिल्याचा उल्लेख करत त्यांनी या अन्यायाला विरोध केला आहे। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। राम जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांवर आरोप करत म्हटले, 3 दशकांनी भाजपला मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी होती, पण त्याच्यावर एक शब्दही न काढता समाजाची उपेक्षा करण्यात आली। यापूर्वी 3 वेळा पद्मशाली समाजाला, 2 वेळा मुस्लिम समाजाला, लिंगायत लमाण समाजाला आणि इतर समाजांना महापौर पदावर न्याय देण्यात आला, परंतु मराठा समाज 32 वर्षांपासून या अधिकारापासून वंचित आहे। 2016 मध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आणि 2025 मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 700 कोटी दिल्याबद्दल जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला होता, पण त्याचवेळी सोलापूर महानगरपालिकेतील मराठा समाजाचा महापौर होण्याची संधी भाजपने गमावली। आम्ही कुठल्याही समाजाचा विरोध करत नाही, पण मराठा समाजावर झालेला अन्याय कधीच विसरणार नाही। पुढेही मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवत राहील अशी चेतावणी रामभैया जाधव यांनी दिली। त्यांच्या या रक्ताने लिहिलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे आणि आगामी निवडणुकीतील वादग्रस्त मुद्दे पुन्हा एकदा उचलले आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।